नमस्ते मित्रांनो, मागील भागात आपण समुपदेशनाच्या अनुषंगाने किंवा मार्गदर्शनाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या आपण बघितल्या होत्या. आज आपण शेवटचं जे आपलं युनिट जे आहे त्या युनिटकडे आता आपण वळणार आहोत. म्हणजे एरियाज ऑफ काउन्सिलिंग. समुपदेशनाची वेगवेगळी क्षेत्र नेमकी कोणकोणती आहेत त्यावर आज आपण दृष्टिक्षेप टाकूया. आज आपण जी आहे काउन्सिलिंगची क्षेत्र जी आहेत म्हणजे एरियाज ऑफ काउन्सिलिंग कोणकोणती आहेत त्याबद्दल आपण काय करूया थोडक्यात जाणून घेऊया. आता त्यातला पहिला जो पॉईंट आहे तो महत्त्वाचा म्हणजे की एज्युकेशनल, वोकेशनल आणि ऑक्युपेशनल काउन्सिलिंगचे हे जे काही प्रकार आहेत म्हणजे ज्यावेळेला आपण सर्व्हिस करत असतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला काउन्सिलिंगची गरज असते आणि ज्या वेळेला विद्यार्थी दशेमध्ये असतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला काउन्सिलिंगची गरज ही कशी असते आणि त्या वेगवेगळे एरियाज त्याचे जे आहेत तर ते कोणकोणती आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणूया की एज्युकेशनल आणि वोकेशनल जे आहेत म्हणजे आपण शाळा महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस आपण शिकत असतो तर त्यावेळेला शैक्षणिकदृष्ट्या जे काही वेगवेगळे पैलू असतात त्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन किंवा काउन्सिलिंग हे केलं जातं. किंवा एक 8वी नंतर साधारणतः बऱ्याच शाळांमध्ये एक व्यवसाय शिक्षणाचा जो एक प्रकार असतो किंवा स्किल बेस कोर्सेस वगैरे जे काही आहेत ते विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेले असतात. तर त्या अनुषंगाने सुद्धा त्या विद्यार्थ्याचं एकूणच परफॉर्मन्स बघितल्यानंतर त्याला कोणतं स्किल त्याच्यामध्ये आहे किंवा त्या अनुषंगाने तो कोणत्या पद्धतीने कोर्स करू शकेल याबद्दलही गायडन्स केलं जातं. आणि ज्या वेळेला आपण सर्व्हिसमध्ये असतो म्हणजे इन सर्व्हिस जेव्हा आपण असतो तर त्यावेळेला सुद्धा आपण ज्या ठिकाणी नोकरी करत असतो तर नोकरी करत असताना आपणही बऱ्याच वेळेला काय होत असतं की आपले सहकारी असतील किंवा आपले बॉस असतील किंवा एकूण आपला कामाचा व्याप जो आहे याच्याशी कुठेतरी आपलं कोऑर्डिनेशन होत नाही आणि त्यामुळे कुठेतरी एक मनामध्ये दरी निर्माण होते, कामाची दरी निर्माण होते आणि एकमेकांमधला आपापसातलं जे काही मतभेद असतात ते वाढत जातात आणि काम करण्यासाठी सुद्धा आपल्याला कुठेतरी अडचणी ह्या निर्माण होत असतात. म्हणजे त्यावेळेला सुद्धा आपल्याला काउन्सिलिंगची ही गरज असते. म्हणजे अगदी विद्यार्थी दशेतच लागते असं नाही आहे. तर एकूणच आपण ज्या ठिकाणी नोकरी करत असतो तर नोकरीचंच ठिकाणचं जे काही आहे तर ते सगळं वातावरण जे आहे त्या वातावरणाशी जुळवून घेताना आपल्याला अनेक अडचणींना काय करावं लागतं, सामोरं जावं लागतं. तर त्या अनुषंगाने जे काउन्सिलिंग केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, ऑक्युपेशनल काउन्सिलिंग. आता सगळ्यात पहिला जो भाग आहे तो आहे शैक्षणिक. म्हणजे एज्युकेशनल काउन्सिलिंग म्हणजे नेमकं काय आहे की हे जनरली काय आहे की शैक्षणिक ज्या काही समस्या असतात म्हणजे आता बघा अध्ययनाच्या असतील किंवा एखादा घटक त्यांना समजून घेण्याच्या संकल्पना स्पष्टीकरणाच्या बाबतीत असतील, एखादी माहिती अवगत करण्याच्या बाबतीत असेल म्हणजे एकूणच त्याला भाषा असेल, गणित असेल, विज्ञान असेल किंवा इतर जे काही शालेय विषय जे आहेत ते समजून घेण्यासाठी किंवा ते आकलन करण्यासाठी विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि म्हणजेच हे शैक्षणिक म्हणजे समुपदेशन जे आहे हे संपूर्ण शिक्षणाशी संबंधितच आहेत. म्हणजे शैक्षणिक ज्या ज्या काही समस्या येत असतात तर त्या समस्यांशी निगडीत काय आहे काउन्सिलिंगचा हा प्रकार आहे. जास्तीत जास्त महत्त्वाचं म्हणजे काय आहे की शालेय वातावरण जे आहे या वातावरणाशी संबंधित जास्त तिथे काय असतं, काउन्सिलिंगची गरज असते. मग या वातावरणामध्ये नेमकं काय काय असतं, कारण शेवटी प्रत्येक शाळेचे जे काही पैलू जे आहेत ते वेगवेगळे आहेत. म्हणजे आता आपण बघूया की शिक्षणक्रम असेल किंवा अभ्यासक्रम असेल किंवा वेगवेगळ्या शिकवण्याच्या पद्धती वगैरे असतील म्हणजे टीचर्स जे आपल्याला शिकवत असतात ते विद्यार्थ्याला ते आत्मसात होईलच असं नाही आहे किंवा त्यांची जी काही अध्यापन शैली आहे तर ती विद्यार्थी चांगल्या पद्धतीने ते शिकेलच असं नाही आहे. किंवा एकूण शिस्त असेल म्हणजे शाळेच्या अनुषंगाने संपूर्ण विद्यार्थ्यांना म्हणजे सगळे जे काही विद्यार्थी असतात तर एक शाळेची एक शिस्त राखण्याच्या अनुषंगाने वेगवेगळे नियम जे आहेत ते नियम पाळण्याच्या अनुषंगाने सुद्धा काही विद्यार्थ्यांना खूप काय येत असतात, अडचणी येत असतात. शिवाय उपस्थितीच्या बऱ्याचशा समस्या असतात. थोडी थोडी कारणं सांगून विद्यार्थी घरी राहतो. म्हणजे गळतीचा हा एक मोठा प्रकार असतो किंवा एक नाखुश असतात. मग ते नाखुशचे वेगवेगळे कारणं असतात. एक तर कौटुंबिक पार्श्वभूमी कदाचित त्यांची थोडीशी सुटेबल नसेल किंवा ते पोषक नसेल. शिवाय किंवा शाळेचं वातावरण ते विद्यार्थ्याला एकतर आवडत नसेल किंवा ज्या शाळेत त्यांना जे शिकवणारे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धत असेल, त्यांचं बिहेवियर असेल किंवा एकूणच ते जे काही विषय ते शिकवत असतात त्या विषयातलं त्यांचं शिकवण्यामागचा जे काही हेतू असतो तो बऱ्याच विद्यार्थ्यांना पटत नाही. आणि विद्यार्थ्याला पण काही विषय आवडत नाही. आता काही विद्यार्थ्यांना गणित आवडत नाही, काही विद्यार्थ्यांना भाषासुद्धा आवडत नाही, काही विद्यार्थ्यांना इतिहासासारखा विषय आवडत नाही किंवा भूगोल आवडत नाही, कुठलाही विषय असेल. म्हणजे त्याला कधी कधी विषयाची आवड जी आहे
ती सुद्धा म्हणजे निर्माण होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याला ती जर प्रेरणा मिळाली नाही तर विद्यार्थी नॅचरली काय करतो, अनुपस्थित राहत असतो. म्हणजे बऱ्याच वेळेला तो कारणं सांगत असतो, पोट दुखत नसतं तरी पोट दुखतंय, कारण आज कुठेतरी जायचं आहे. एक तर होमवर्क त्याचा झालेला नसतो किंवा त्याला जे विषय आज पहिला तासिका जे आहे त्या तासिकेला त्याला एकतर जायचं नसतं, अशी काहीतरी कारणं असतात. मग डोकं दुखतं, पोट दुखतं किंवा माझ्या हातालाच लागलेलं आहे, मग आज काहीतरी म्हणजे असं वेगवेगळी कारणं सांगून विद्यार्थी काय करत असतो, अनुपस्थित राहत असतो. त्याच पद्धतीने शाळेच्या अनुषंगाने अभ्यास असेल किंवा शाळेत येण्याची वेळ असेल किंवा शाळेतल्या वेळामध्ये जे काही काम करण्याची जी पद्धत असेल तर त्या अनुषंगाने ज्या ज्या काही नियोजनाच्या बाबी असतात तर ते करत असताना सुद्धा विद्यार्थ्यांना अडचणी ह्या येत असतात. शिवाय शालेय उपक्रम जे असतात म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त इतर जे काही काम केलं जातं त्या कामामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला मित्रांमध्ये जमत नाहीये. एखादी वस्तू त्याने कधी आणलेली नसेल किंवा ती वस्तू दुसऱ्याकडनं मागायची कशी हा पण एक भाग असतो. एकमेकांमधला समन्वय असेल किंवा एकमेकांमधली मदत करण्याची जी काही पद्धत असेल तर त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना काय होत असते, अडचणी येत असते. शिवाय आरोग्याच्या समस्या असतात, काही मानसिक समस्या असतात, काही विद्यार्थी दिव्यांग वगैरे असतात तर त्यांना कदाचित तिथलं वातावरण सूट होत नाही किंवा त्या शाळेतलं जे काही एकूणच आपण म्हणूया की ओव्हरऑल जे काही आहे मग तिथलं लाईट परिस्थिती असेल किंवा हवा येण्याची जागा असेल किंवा खिडक्या वगैरे जे आहे किंवा म्हणजे कुठेतरी ते विद्यार्थ्यांना जर सुटेबल वाटत नसलं तर मग विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते काय होत असतात, निर्माण होत असतात. आणि शिवाय समुदाय म्हणजे आपल्या समाजामध्ये सुद्धा वावरत असताना कुठेतरी त्यांच्या म्हणजे त्यांना ॲडजस्टमेंट करण्यामध्ये ज्या काही अडचणी येत असतात. म्हणजे एकूणच काय की शालेय वातावरणाशी संबंधित अभ्यास असेल, मित्र असतील, शिक्षक असतील, आपले विषय असतील आणि आपला जो काही शाळेचा परिवार आहे यांच्या सगळ्यांची समन्वय साधत असताना विद्यार्थ्याला ज्या वेळेला अडचणी येत असतात त्यावेळेला जे मार्गदर्शन किंवा समुपदेशन केलं जातं ते येतं शैक्षणिक समुपदेशन आहे. मग ते शैक्षणिक समुपदेशनाची आवश्यकता का भासते, तर आत्ताच आपण मगाशी बोलल्याप्रमाणे शैक्षणिक समायोजन साधण्याच्या अनुषंगाने शैक्षणिक समुपदेशन अतिशय महत्त्वाचं असतं. किंवा शिक्षणाच्या संबंधित विषयांची माहिती असेल किंवा आगामी काही शिक्षणक्रम असतील, आगामी काही अभ्यासक्रम वगैरे असतील किंवा त्याच्यातले वेगवेगळे टॉपिक वगैरे असतील किंवा त्याच्यातले काही चॅप्टर्स वगैरे असतील, त्याच्यातल्या काही संकल्पना वगैरे असतील, हे माहिती करून घेण्याच्या अनुषंगाने शैक्षणिक समुपदेशन हे केलं जातं. शिवाय मी हे शिक्षण घेत आहे म्हणजे आता मी शालेय स्तरावर आहे पण मी जेव्हा महाविद्यालय स्तरावर जाईल किंवा महाविद्यालयाच्या पलीकडे जाईल तर काही विद्यार्थ्यांना अशी उत्सुकता असते की शालेय स्तरापासून त्यांचे एम्स जे आहेत ते ठरलेले असतात की मला भावी काळात नेमकं काय व्हायचं आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने ते बऱ्याच वेळेला नोकरीच्या सुद्धा काही प्रश्न मात्र विचारत असतात म्हणजे शाळेत असताना सुद्धा. आणि मग मी अशा प्रकारचं जर शिक्षण घेतलं तर मला नोकरीची चांगली संधी मिळेल का, म्हणजे अशा सुद्धा वेगवेगळ्या संधींची उपलब्धता करून देण्यासाठी आपण शैक्षणिक समुपदेशन हे करत असतो. शिवाय मी कोणता विषय निवडायचा आहे, जनरली शाळांमध्ये आपण बघत असतो की जे ठरवलेले किंवा जे रेग्युलर सब्जेक्ट असतात, कंपल्सरी पेपर असतात ते तर त्यांना नॅचरली ॲज इट इज घ्यावे लागतात. परंतु वैकल्पिक विषय सुद्धा जे काही आहेत पण शाळेमध्ये जे विषय शिकवण्यासाठी शिक्षक अवेलेबल असतील तेच विद्यार्थ्यांना काय करावे लागतात, निवडावे लागतात. म्हणजे नावाला फक्त वैकल्पिक असतात पण विद्यार्थ्याच्या आवडीनुसार त्याला घेता येत नाही. कदाचित त्याला एखादा विषय जर तो आवडला पण त्याला शिकवायला शिक्षकच नाही मग नॅचरली शाळेकडून आपल्याला सांगितलं जातं की ह्या शाळेमध्ये हे 10 वैकल्पिक शिक्षणक्रम आहेत त्यापैकी फक्त हे 4च फक्त काय होणार आहेत, घेतले जाणार आहेत. म्हणजे नॅचरली इथे काय होत असतं की विद्यार्थ्याला ते आवडत नसून सुद्धा तो वैकल्पिक विषय काय करावा लागतो, त्याला म्हणजे आवडून घ्यावा लागतो किंवा त्या अनुषंगाने त्याला तिथे कुठेतरी कोऑपअप करावं लागतं. आणि म्हणून विषय निवडण्याच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला काय गरज भासते, ही म्हणजे काउन्सिलिंगची गरजही भासत असते. शिवाय व्यक्तिमत्व जे असेल किंवा वैयक्तिकदृष्ट्या जे आहे की एकूणच दृष्टिकोन असेल किंवा काम करण्याची पद्धती असेल किंवा अभ्यासाची करण्याची पद्धती असेल किंवा विषय समजून घेण्याची त्याची जी क्षमता असेल या अनुषंगाने जे काही विविधांगी बदल अपेक्षित असतात तर ते बदल कसे करून घेणं गरजेचं आहे किंवा आपल्यामध्ये आपण स्वतः परिवर्तन कसं करणं गरजेचं आहे या अनुषंगाने आपल्याला काय केलं जातं, काउन्सिलिंग हे केलं जातं. त्याचप्रमाणे आता शैक्षणिक समुपदेशनाची उद्दिष्ट जर आपण लक्षात घेतली तर सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे की स्वतःहून
प्रेरित होऊन त्या शिक्षणाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन विकसित करणं आणि त्या अनुषंगाने पुढची वाटचाल जी आहे ती निर्माण करण्याच्या अनुषंगाने शैक्षणिक समुपदेशन जे आहे ते आपल्याला काय करत असतं, मदत करत असतं. त्याच पद्धतीने आपल्या ज्या काही आवडी असतील किंवा क्षमता वगैरे असतील किंवा आपल्या मनातल्या बऱ्याच जण काही विद्यार्थी खूप असे महत्त्वाकांक्षी असतात आणि हे मी म्हटलं ना मगाशी की शाळेमध्येच त्यांचं असं ध्येय ठरलेलं असतं की भावी काळामध्ये मला नेमकं काय करायचं, कारण ती खूप चौकस असतात. तुमच्या अभ्यासाच्या किंवा तुमच्या टीचिंगच्या याच्यावरती अवलंबून नसतात, कारण आता मीडियाच इतके त्यांच्या पुढे अवेलेबल आहेत. तर त्या मीडियाचा आधार घेऊन कोणकोणत्या विषयाला कसा स्कोप आहे, काय आहे, ह्या सगळ्या बाबी ते विद्यार्थी काय करत असतात, अगोदरच शोधून ठेवत असतात आणि त्या अनुषंगाने आपली भावी वाटचाल करण्याचा प्रयत्न हे करत असतात. म्हणजे त्यांची जी काही आकांक्षेची जी पातळी जी आहे ते निश्चित करण्याच्या अनुषंगाने सुद्धा शैक्षणिक समुपदेशन जे आहे ते आपल्याला काय होतं, मदतशीर ठरत असतं. शिवाय विद्यार्थी शाळेमध्ये ज्या पद्धतीने वागत असतो तर त्याच पद्धतीने शाळा संपल्यानंतर म्हणजे शाळेचा जो काही कालावधी असतो 5 ते 6 तास किंवा 4 ते 5 तास जो काही कालावधी विद्यार्थ्याचा असतो, पण तो शाळेतून बाहेर गेल्यानंतर कुटुंबाशी त्याचा संबंध येतो, समाजाशी त्याचा संबंध येतो, मित्रपरिवाराशी त्याचा संबंध येतो, नातेवाईकांशी त्याचा संबंध येत असतो. तर मग या वेळेला सुद्धा त्या विद्यार्थ्याला त्याची वर्तणूक जी आहे ती योग्य पद्धतीने करण्याच्या अनुषंगाने किंवा इतरांना समजून घेण्याच्या अनुषंगाने, इतरांशी जुळवून घेण्याच्या अनुषंगाने स्वतःमध्ये लगेचच त्वरित आपल्याला कशा पद्धतीने परिवर्तन करता येईल, असा जो काही बदल जो असतो आपल्याला माहिती आहे आपण कोणाला बदलवू शकत नाही, पण एक आपण प्रयत्न करतो की प्रयत्नाने निश्चितच त्याला काय होत असते की कुठेतरी वाटतं की अरे माझं वर्तन जे आहे कुठेतरी बेशिस्त आहे, मी अशा पद्धतीने जर वर्तन केलं तर निश्चितच मला सुद्धा सगळेजण काय करतील, सामावून घेतील, माझा सुद्धा म्हणजे सगळ्यांना मी हवावासा वाटेल असं त्या बालकाला निश्चितच वाटत असतं. म्हणजे प्रेरणा अतिशय महत्त्वाची असते आणि त्या अनुषंगाने त्याला ते एकूणच शालेय आणि शाळाबाह्य वातावरण जे आहे त्याच्याशी जुळवून घेण्याच्या अनुषंगाने ज्या काही पात्रतेची गरज आहे किंवा जे समजून घेण्याच्या म्हणजे अंडरस्टँडिंग जी पॉवर आहे ती जी आहे ती अगदी चांगल्या पद्धतीने म्हणजे स्ट्रेंथनिंग करण्याच्या अनुषंगाने शैक्षणिक समुपदेशन आपल्याला काय होत असतं, अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असतं. त्याच पद्धतीने बऱ्याच वेळेला काय होत असतं की विद्यार्थ्याला की आपल्या जे क्षमतेनुसार किंवा आपण म्हणूया की त्याची काही विशिष्ट प्रकारची आवड असेल तर त्या शैक्षणिक साहित्य जे आहे ते साहित्य जमवाजमव असेल किंवा साहित्याचे स्रोत शोधणं असेल किंवा शिक्षणाच्या अनुषंगाने अजून कोणकोणत्या बाबी आपल्याला लागणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेण्याच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला काय होत असते, ही मदत होत असते. शिवाय अजून काय आहे, कारण कसं होतं की शालेय स्तरावरचे विद्यार्थ्यांच्या पुढे एक विशिष्ट प्रकारच्या चौकटीमध्ये असतात. मग बियॉन्ड त्यांना काही विचार जे आहे ते विचार मांडण्याच्या अनुषंगाने किंवा ते त्याच्या बाहेर नेमकं काय आहे. आता ठीक आहे मी शाळेमध्ये एक 8वी ते 10वी म्हणजे 5वी ते 10वी पर्यंत मी किंवा 1ली ते 10वी पर्यंत मी आता शाळेच्या वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीने हे करत आहे किंवा कोऑपअप करत आहे, परंतु इतर सुद्धा काही शक्यता ज्या आहेत म्हणजे शैक्षणिकाच्या अनुषंगाने बऱ्याचशा काही बाबी असतात की मग ते विषयाची निवड तर आपण मगाशी बघितलेलंच आहे, पण एकूणच सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये मला सुद्धा एक चांगलं बेटर अचिव्हमेंट करण्याच्या अनुषंगाने आपल्याला काही गोष्टींची मदत लागत असते. आणि म्हणून शालेय स्तरावरपर्यंत माझी हुशारी ठीक आहे, पण मात्र त्या पलीकडे सुद्धा काही जे आहेत शैक्षणिक बाबींना जर मला सामोरं जायचं असेल किंवा ते जर मला आत्मसात करायचं असेल तर मी नेमकं काय करणं गरजेचं आहे, याच्यासाठी सुद्धा आपल्याला समुपदेशनाची आवश्यकता ही भासत असते. त्याच पद्धतीने आपली प्रगती जी आहे ती शैक्षणिक दर्जा जो आहे किंवा शैक्षणिक पातळी जी आहे किंवा एकूणच शैक्षणिक संपादन जे आहे ते उंचावण्याच्या अनुषंगाने आपण कोणकोणते प्रयत्न करणे गरजेचं आहे. कारण काय होतं की अभ्यासात जरी करत असलो की अभ्यास प्रत्येक जण करत असतं, परंतु आत्मसात किती करत असतात. बरेच विद्यार्थी आपण म्हणत असतो की 8-8, 10-10 तास अभ्यास करत असतात, पण त्यांना थोडंसं काही विचारलं की त्यांना सांगण्याचा मोठा प्रश्न येतो. पण काही विद्यार्थी हार्डली अर्धा तास पण अभ्यास करत नाही, पण त्यांना एखादी संकल्पना विचारली की त्यांची त्याच्यामध्ये क्लिअरिटी असते. हे का होतं की त्याला एकूणच तो अभ्यासाची दिशा त्याने कसं बदलवणं गरजेचं आहे किंवा त्याने अभ्यास कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, कशी संकल्पना त्याने समजून घेणं आवश्यक आहे, ह्या सगळ्या बाबींचं मार्गदर्शन केलं की ॲटोमॅटिकली ती विद्यार्थ्याची प्रगती होण्यास काय होत असते, मदत ही होत असते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला शैक्षणिक समुपदेशन जे आहे हे काय करत असतं, मदत करत असतं.
त्यानंतर येतं आपलं व्होकेशनल काउन्सिलिंग म्हणजे व्यावसायिक समुपदेशन. म्हणजे जनरली 8वी पासून पुढचा जो काही भाग असतो तर याच्या अनुषंगाने जर आपण थोडासा विचार केला तर याची सुद्धा गरज आपल्याला का भासत असते की आवश्यकता आपल्याला का भासत असते. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की शालेय स्तरावर असताना जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवसायाची निवड करत असतात किंवा तुम्हाला एक वैकल्पिक विषय तिथे आलेला असतो तर त्यावेळेला ह्या अनुषंगाने म्हणजे समोरचा विद्यार्थी जो आहे त्या विद्यार्थ्याची आवड नेमकी काय आहे किंवा त्याच्यातली क्षमता काय आहे किंवा तो ते करू शकेल की नाही या अनुषंगाने त्याच पद्धतीने त्याचा त्या शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे किंवा तो जो व्यवसाय निवडतो आहे त्याला जे काही व्यावसायिक शिक्षण जे घ्यायचं आहे तर ते शिक्षण निवडीमागचा त्याचा दृष्टिकोन नेमका काय आहे की तो त्याचा आत्ताचा दृष्टिकोन आणि त्याने निवडलेले जे काही क्षेत्र आहे यामध्ये कुठेतरी काही विसंगतता वाटते आहे का की ॲटोमॅटिकली तो विद्यार्थी निश्चितच त्या पद्धतीने पुढे जाऊ शकेल का. आणि स्वतःमध्ये आवश्यक असलेली कौशल्य म्हणजे जो व्यवसाय तो निवडणार आहे किंवा जो व्यावसायिक शिक्षण तो निवडणार आहे ते शिक्षण घेण्याच्या अनुषंगाने विशिष्ट अशी कौशल्ये जी आहेत ती त्या विद्यार्थ्यामध्ये आहेत का हे अगोदर बघितलं जातं. आणि त्याच पद्धतीने मग शिक्षक असतील किंवा विषय तज्ज्ञ वगैरे जे असतील तर ते आपल्याला काय करत असतात व्यवसाय निवडीच्या अनुषंगाने समुपदेशन हे करत असतात. शिवाय जो व्यवसाय त्याने निवडलेला आहे तर त्या व्यवसायासाठी त्याची योग्यता काय आहे म्हणजे त्याचे ॲप्टिट्यूड आहे का. कारण कसं असतं की नुसती आवड असणं इंटरेस्ट असणं किंवा मला कोणीतरी सांगितलं आहे म्हणून मी त्याच्यामध्ये जाणं हा भाग फार वेगळा असतो. पण मात्र विद्यार्थ्याला त्याच्या स्वतःहून अगदी आपण म्हणूया की आतून त्याला असं आलं पाहिजे की नाही मला हे करायचं आहे आणि मी त्याच्यासाठी वाटेल ते प्रयत्न करेल. मला काही शिकण्याची वेळ आली तर मी ते शिकून सुद्धा घेईल. काही आत्मसात करण्याची वेळ आली तर मी ते चांगल्या पद्धतीने आत्मसात सुद्धा करेन. अशी कुठेतरी शक्ती जी काही पॉवर असते ती त्याच्या आतून तर ती विद्यार्थ्याची नॅचरली येणं गरजेचं असतं. परंतु काही विद्यार्थी असे असतात की ते संपूर्ण डिपेंड असतात. त्यांना प्रत्येक बाबीसाठी कोणाची ना कोणाची तरी काय लागत असते मदत लागत असते. पण एकूणच 8वी नंतर किंवा 10वी नंतर किंवा 12वी नंतरचा आपण जर थोडासा प्रवास जर विद्यार्थ्याचा बघितला की इन जनरल 12वीपर्यंत काही विद्यार्थी जे आहेत अगदी आपण म्हणूया ना की नॅचरल प्रोसेस जशी चालली तसे येतात. तर आम्ही कोणी विचारलं की 12वी नंतर मग आता कुठल्या तुला फॅकल्टी निवडायची आहे बघू आई वडील सांगतील ते माझे मित्र जे घेतील ते म्हणजे स्वतःच असं काही ठरलेलं नसतं. आणि म्हणून जेव्हा ह्या पद्धतीने व्यावसायिक शिक्षणाकडे जेव्हा वळायचं असतं तर त्याची ॲप्टिट्यूड असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. ती योग्यता असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. शिवाय त्याची जी इलिजिबिलिटी असते म्हणजे त्या व्यवसाय निवडण्याच्या अनुषंगाने बेसिक पात्रता जी आहे जी विद्यार्थ्यामध्ये असणं आवश्यक आहे ती त्या विद्यार्थ्यामध्ये आहे का हे पण बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण नुसतंच अगदी एकतर विद्यार्थ्यांनी घेतलं म्हणून आता एका दोनच कोणीतरी विद्यार्थी राहिलेत आणि त्यांना पण आपण त्या पद्धतीने पुढे मर्ज करायचं असं नसतं. तर इथे मात्र विद्यार्थी स्वतः काहीतरी एक स्वतःचं जीवनचरित्र घडवण्याच्या अनुषंगाने असेल किंवा त्याचा जीवनाचा विकास करण्याच्या अनुषंगाने असेल किंवा त्याचं एकूणच जे काही आहे तर म्हणजे मिळकत मिळवण्याच्या अनुषंगाने जे काही आहे म्हणजे एक आपण म्हणूया की त्याचं जे काही उदरनिर्वाह जो असेल किंवा कौटुंबिक पार्श्वभूमीला कुठेतरी आधार त्याला द्यायचा असेल आणि म्हणून तो त्या विशिष्ट व्यवसाय शिक्षणाकडे काय करत असतो वळत असतो. आणि म्हणून ते शिक्षण घेण्यासाठी त्याची ती इलिजिबिलिटी आहे का हे सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. शिवाय सुटेबल व्यक्तिमत्व त्याचं आहे का. आता आपण बघत असतो बघा काही विद्यार्थी जे आहेत ना की नाहकच इतरांचा हेवा करत असतात किंवा पालक सुद्धा इतरांचा हेवा करत असतात की तो त्या क्षेत्रात गेला आहे ना किंवा त्या पद्धतीने तो मार्गक्रमण करतोय ना मग तू पण तसंच कर. म्हणजे इथे काय होतं की त्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व तिथे सुटेबल आहे का. म्हणजे आता बऱ्याच वेळेला काय होत असतं की काही बघा विद्यार्थी आता DED BEd करत असतात किंवा MEdला सुद्धा बरेचसे विद्यार्थी येत असतात. तर असं वाटतं ना त्यांच्याकडे की अरे शिक्षक म्हणून हा काय उभा राहणार आहे. म्हणजे त्याचं वर्तन जे असतं ना ते वर्तन त्या शिक्षकी पेशाच्या अनुषंगाने खूप विसंगत असतं. म्हणजे तो खरं त्याला लायकच नसतो. पण एक नाही कुठे काही मिळालं किंवा काही झालं किंवा मला घरून फोर्स आहे किंवा मी माझ्या पद्धतीने निवडलेलं आहे पण तिथे तो कुठेतरी काय होते मॅच होत नाही त्याच्या व्यक्तिमत्वाला ते शोभत नाही.
नाही आणि मग मात्र ते जे काही क्षेत्र निवडत असतो तर त्या क्षेत्राशी संबंधित व्यक्तिमत्वसुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे. तुमचं दिसणं असेल, तुमचं गेस्चर असेल, तुमचं एकूणच कम्युनिकेशन स्किल असेल किंवा तुमची देहबोली वगैरे जी काही असेल किंवा एकूण विषय समजून घेण्याच्या अनुषंगाने तुमची जी काही क्षमता असेल, हजरजबाबीपणा असेल, निर्णय घेण्याची तुमची क्षमता असेल, हे सगळं त्या व्यक्तिमत्वाच्या म्हणजे व्यक्तिमत्वाने दडलेलं आहे. कारण जो व्यवसाय तुम्ही करणार आहात त्या व्यवसायाशी संबंधित तुमच्याकडे तेवढी पात्रता आहे का, तुमच्याकडे तेवढं स्ट्रेंथ पॉवर आहे का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि नाहीतर मग अगदी आपलं शरीर वेगळं म्हणजे काडीमोडी आणि आपल्याला अतिशय निरुत्साह आणि मेहनतीचं काम करण्याच्या अनुषंगाने तुम्ही एखादा व्यवसाय जर निवडणार असाल तर निश्चितच तिथे काय होतो, तो फेल जातो आणि मग आपण म्हणत निराशा येते, विद्यार्थ्याला निराशा येते, घरच्यांना निराशा येत असते आणि मग मात्र कुठेतरी काय होत असते की नाही काहीतरी मग काहीतरी कर अशा पद्धतीने सल्ला दिला जातो. पण एक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की व्यवसायासाठी सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव तिथे पडणं अतिशय महत्त्वाचं असतो. नाहीतर आपण 4 मुलांना शिकवण्यासाठी उभं राहिलेलो आहोत आणि आपलं ते मुलं कोणी ऐकूनही घ्यायला तयार नाहीत किंवा आपला तेवढा प्रभाव पण पडत नाही. मग तुमचं बोलण्याची ताकद असेल किंवा एकूणच उभं राहण्याची पद्धतसुद्धा असेल, शब्दफेक तुमची असेल, अभ्यासाची डेप्थ तुमची असेल, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत, ह्या सगळ्या ज्या आहेत ना त्या व्यक्तिमत्वाशी संबंधित आहेत आणि ते व्यक्तिमत्व जर प्रॉपर त्या व्यवसायाशी संबंधित असेल तर मात्र निश्चितच काय होत असतं, ते व्यवसायाच्या अनुषंगाने सफलताही मिळत नाही आणि म्हणून व्यवसाय शिक्षणाच्या अनुषंगाने शिक्षक किंवा म्हणजे विषय तज्ज्ञ जे आहेत ते जे आपल्याला काय करत असतात, समुपदेशन करत असतात की अरे जरी तुला आवड आहे ना पण तू कुठेतरी ते फिट होत नाहीये बरं का. असं बऱ्याच वेळेला काय होत असतं, सांगितलं नाही, इथे सुद्धा सांगण्याची किंवा कोणीतरी गाईडलाईन देण्याची काय असते, गरज असते. म्हणजे व्यावसायिक समुपदेशन करत असताना ह्या सुद्धा बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. शिवाय तुमच्यातली कार्यक्षमता जी आहे, इफिशियन्सी जी आहे, तुम्ही अगदी तुमचं काम जो व्यवसाय तुम्ही निवडला आहे तिथे जर अगदी दिवसातले तुमचे 16 तास किंवा 18 तास किंवा 12 तास जर काम करण्याची जर तुमची ताकद आहे का, जर तसा तो व्यवसाय त्या पद्धतीचा असेल आणि त्याला जर इतका वेळ देण्याची गरज आहे तर तुम्ही तेवढे सक्षम आहात का, तुमच्यात तेवढी एफिशियन्सी आहे का. कारण काही विद्यार्थी 1-2 तास काम करतात आणि किंवा व्यक्तीसुद्धा बघूया 1-2 तास काम करतात आणि नंतर दिवसभर ते अगदी टाइमपास करत असतात किंवा कुठेतरी त्यांना ते ॲडजस्ट होत नाही किंवा त्यांना ते सहन होत नाही. मग तब्येतीच्या त्यांच्या वेगवेगळ्या तक्रारी असतात आणि म्हणून व्यवसाय निवडत असताना ह्या सुद्धा गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे की तो व्यवसाय त्याने तो म्हणजे तेवढी त्याची क्षमता आहे, कार्यक्षमता आहे का, की तो फक्त 2 तास करून आणि पुढचं बंद करून देईल. आता समजा एखाद्याने केटरिंगचा व्यवसाय निवडलेला असेल, बरोबर आहे की नाही, किंवा एखाद्याने किंवा प्रिंटिंग प्रेस वगैरेच्या अनुषंगाने किंवा एखाद्या प्रिंटिंगच्या अनुषंगाने काही व्यवसाय निवडलेला असेल किंवा एखाद्याने घरगुती वेगवेगळे आपण म्हणूया पदार्थ तयार करण्याच्या अनुषंगाने असे काही व्यवसाय त्याने निवडलेला असेल किंवा काही वस्तू वगैरे तयार करण्याचा व्यवसाय त्याने निवडलेला असेल, मग ह्या ठिकाणी मेहनत अतिशय महत्त्वाची असते, जिद्द महत्त्वाची असते, चिकाटी महत्त्वाची असते. शिवाय मार्केटिंग करता येणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आपण जेवढा त्याच्यामध्ये रॉ मटेरियल टाकलेलं आहे त्या रॉ मटेरियलच्या अनुषंगाने उत्कृष्ट प्रोडक्शन सुद्धा येणं गरजेचं आहे आणि मग याच्यासाठी आपल्याला तासनतास द्यावे लागतात, दिवसेंदिवस आपल्याला घालवावे लागतात. मग हे घालवण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये आहे की नाही हे सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या चाचपून बघण्यासाठीच खरं तर आपल्याला काय लागत असते, व्यवसाय शिक्षणाच्या अनुषंगाने त्याची समुपदेशनाची आपल्याला आवश्यकताही भासत असते. आता व्यावसायिक समुपदेशनाचं उद्दिष्ट काय आहे की जी काही माहिती तुमच्याकडे अवेलेबल होते किंवा जी माहिती तुम्ही कलेक्ट करत असतात, तुमच्या व्यवसायाशी संबंधित जी काही माहिती तुम्ही जमवाजमव करत असतात तर त्याचं विश्लेषण करण्याच्या अनुषंगाने तुमच्यामध्ये तेवढी पात्रता निर्माण करणं. कारण शेवटी फक्त दिसतं बाहेरून खूप गोडी पण नंतर मात्र मग तुमच्या लक्षात येते की अरे बाहेर अगोदर तर मला खूप छान वाटत होतं हे क्षेत्र, पण आता त्याच्यात जेव्हा प्रत्यक्षात उतरलो ना तर मला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे. म्हणून ज्या व्यक्तीला किंवा ज्या विद्यार्थ्याला व्यवसाय शिक्षण निवडायचं असेल तर त्या अनुषंगाने मार्केट सर्वे अतिशय महत्त्वाचं आहे आणि सर्वेक्षण केल्यानंतर त्याचं थोडंसं ॲनालिसिस करायचं आहे की
माझ्यामधली जी काही पात्रता आहे, माझी जी काही आकांक्षा आहे किंवा माझं जे काही एकूणच दृष्टिकोन आहे किंवा माझ्यातली जी काही कार्यक्षमता आहे, माझं जे काही व्यक्तिमत्व आहे, या सगळ्यांचा विचार करता मी निवडलेला व्यवसाय जो आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे याचं विश्लेषण करण्यासाठी किंवा त्याचं एक महत्त्वाचं जे आहे की ते विश्लेषण करण्याची ताकद जी आहे ती त्या विद्यार्थ्यामध्ये निर्माण करणं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट जे आहे ते व्यावसायिक समुपदेशनाचं आहे. शिवाय बऱ्याच वेळेला काय होत असते की व्यवसाय निवडतो आपण, ठीक आहे, आपण विश्लेषण पण करतो, त्यावेळेची मार्केटची परिस्थिती काय आहे किंवा एकूणच बाकीच्यांचा स्कोप बघितला तर आपल्याला ते काम आवडायला लागतं. पण मात्र अशी काही परिस्थिती काही वेळेला निर्माण होत असते की आपण त्या परिस्थितीला सामोरं जात असताना अडचणी भरपूर येत असतात. मग अशा अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मदत करण्याच्या अनुषंगाने व्यावसायिक समुपदेशन अतिशय महत्त्वाचं असतं. कारण शेवटी खूप बारीक बारीक टप्प्यांवर तिथे कुठेतरी मार्गक्रमणाच्या अनुषंगाने समुपदेशन केलं जातं की व्यक्तीला ती निवड केल्यापासून तर तो व्यवसाय थाटण्यापर्यंतच्या अनुषंगाने सगळ्या बारीक 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 कंगोरे जे असतात ना, तर त्या कंगोऱ्यांची माहिती जी आहे ही सगळी या व्यावसायिक समुपदेशनामध्ये विद्यार्थ्यांना काय केली जाते, दिली जाते. शिवाय बऱ्याच वेळेला काय होत असतं की त्यांना ट्रेनिंग देणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं. आणि मग ट्रेनिंग जर आपल्याकडे अवेलेबल नसेल तर बाहेर याच्यावर कुठल्या कुठल्या प्रकारच्या संस्थांमध्ये ट्रेनिंग अवेलेबल आहे, कोणकोणत्या प्रकारच्या संस्था ह्या अशा प्रकारचं ट्रेनिंग देत आहेत, मग ते पेड आहे की अनपेड आहे अशा पद्धतीची सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथे महत्त्वाचा भाग जो आहे की इथे प्रशिक्षणाची काय येत असते, गरज ही भासत असते. आणि प्रशिक्षण देणं किंवा प्रशिक्षण निर्माण करणं किंवा प्रशिक्षणाच्या अनुषंगाने त्या व्यक्तीला त्या पद्धतीने ट्रेन करणं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. कारण व्यावसायिक शिक्षण जेव्हा तुम्ही घेत असतात, म्हणजे आता तुम्ही काउन्सिलिंग जे आहे हा सुद्धा तुमचा प्रोफेशनल कोर्स आहे. हे प्रोफेशन शिकण्यासाठी सुद्धा तुम्हाला कुठेतरी ट्रेनिंगची गरज आहे. म्हणजे जरीही तुम्ही आज हा शिक्षणक्रम पूर्ण केला पण थेरॉटिकली जरी केला, नंतर तुम्हाला प्रॅक्टिकली ते इम्प्लिमेंट करायचं आहे, तर मग तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे. एखादा कोणी काउन्सिलर जो आहे, जो वेल एस्टॅब्लिश आहे, त्याच्या हाताखाली सुद्धा तुम्हाला काम करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्याच्याकडनं तुम्हाला अनुभव घ्यावा लागणार आहे. किंवा काही अगदी म्हणजे आपण म्हणूया की काही व्यक्तिमत्व अशी आहेत की ती या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, तर त्यांचे व्हिडिओज वगैरे असतील, त्यांचे लेक्चर्स वगैरे असतील किंवा त्यांचे काही अनुभव वगैरे असतील, तर हे सुद्धा तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, शिकून घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग प्रॉपरली असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने पुढचं जे उद्दिष्ट आहे की आपण जो काही व्यवसाय निवडणार आहोत त्या व्यवसायाच्या अनुषंगाने समाज आणि आपण या हा घटक जो आहे अतिशय महत्त्वाचा असतो. कारण व्यवसाय जेव्हा तुम्ही निवडत असताल त्यावेळेला तो व्यवसाय आपल्याला सुद्धा आवडणं महत्त्वाचं असतं. कारण आपल्याला जर त्याच्यातली आवड नसेल तर मग आपण काहीतरी काम करू शकत नाही. कारण नॅचरली जसं आलेलं आहे, माझ्यावर प्रेशर आहे किंवा मला माझं अस्तित्व सिद्ध करायचं आहे, मग आता सगळ्यांच्या अपेक्षा मला पूर्णच करायच्या आहेत, असं कुठेतरी निराशात्मक जेव्हा तुम्ही येतात आणि मग तो विशिष्ट प्रकारचा व्यवसाय जेव्हा निवडत असतात तर मात्र आपण ते व्यवसायामध्ये कधी सफल होऊ शकत नाही. आणि म्हणून समाज आणि मी, कारण मी तो व्यवसाय जो आहे तो इम्प्लिमेंट करणार आहे आणि समाजाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ततेच्या अनुषंगाने मी तेवढा परिपूर्णरित्या सादर होऊ शकेल की नाही हे सगळं महत्त्वाचं असतं. आणि ते एक महत्त्वाचं उद्दिष्ट जे आहे ते या समुपदेशनामध्ये आहे. शिवाय आपल्या कामाबद्दल जी आहे ती निष्ठा असणं किंवा एक आदर्श ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण जे काम करतो तर त्या कामाबद्दल बऱ्याच जणांना खूप नैराश्य असते की काय हे आलं ना माझ्या माथी म्हणून मला करावं लागतं, नाही तर मला तशी काही आवड नाही आहे, असं पण आपण बऱ्याच वेळेला निराशात्मक किंवा नकारात्मक काही लोकांचे वक्तव्य आपण ऐकत असतो. पण मात्र आपण जे काम हाती घेतलेलं आहे ते आपण आपलं स्वतःहून घेतलेलं आहे. आपल्यातली आंतरिक प्रेरणा जी आहे ती जागृत करून आपण ते घेतलेलं आहे. असा दृष्टिकोन जेव्हा आपल्याला निर्माण करायचा असतो आणि हा दृष्टिकोनच निर्माण करण्याच्या अनुषंगाने व्यावसायिक समुपदेशन हे महत्त्वाचं उद्दिष्ट तिथे आहे. शिवाय आपण जे काम करत आहोत त्याची परिस्थितीची माहिती मिळवणं सुद्धा आवश्यक आहे. कारण शेवटी काय आहे की
मी माझा समाज एवढंच फक्त मर्यादित नाही आहे, तर मला माझ्या गावाच्या पलीकडे, माझ्या जिल्ह्याच्या पलीकडे किंवा माझ्या राज्याच्या पलीकडे सुद्धा मला जर त्याचं काही अस्तित्व जर टिकवायचं असेल किंवा माझा व्यवसायाची महती जर तिथेपर्यंत वाढवायची असेल तर काय करणं गरजेचं आहे, कोणकोणत्या बाबींना म्हणजे कोणकोणत्या नेटवर्कशी मला कनेक्शन करणं अतिशय गरजेचं आहे, मी कोणकोणते ॲप्स वापरणं गरजेचं आहे, माझा ऑडियन्स जो आहे तो सिलेक्ट मी कसा करायचा आहे किंवा माझा टार्गेट ग्रुप जो आहे त्याच्यापर्यंत माझी ही माहिती कशी पोहोचवायची आहे, या अनुषंगाने संपूर्ण माहिती कशी मिळवायची आहे, ती माहिती हे मिळवण्याच्या अनुषंगाने हे व्यावसायिक समुपदेशन हे महत्त्वाचं ठरत असतं. शिवाय आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा अनेक काही संधी असतात. आता नुसतंच तुम्ही व्यवसाय जरी निवडलेला असला तरीसुद्धा त्या व्यवसायाचे खूप वेगवेगळ्या शाखा असतात. तर कोणत्या शाखा वेगवेगळ्या आहेत, जर मी हे काम करत असताना इतर माझ्या व्यवसायाशी निगडीत असून मी काय काय करू शकतो आहे, यासुद्धा संधी निर्माण करणं आणि त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट जे आहे ते व्यावसायिक समुपदेशनाचं आहे. आता हे झालं तुमचं शालेय शिक्षण किंवा महाविद्यालयीन शिक्षणाच्या अनुषंगाने. आता मात्र जेव्हा तुम्ही इन सर्व्हिस असतात, जेव्हा तुम्ही नोकरीमध्ये असतात, त्यावेळेला आपल्या ऑक्युपेशनच्या अनुषंगाने आपल्याला सुद्धा काही मदतीची आवश्यकता लागते. सगळेच व्यक्ती जे आहेत ना ते नोकरी हे अगदी समाधानाने करू शकत नाहीत. फार कमी व्यक्ती असतात की जे रिटायरमेंटपर्यंत काय आफ्टर रिटायरमेंटसुद्धा त्यांना काय असते मागणी असते, इतक्या आनंदाने ते काम करत असतात. पण मात्र काही व्यक्ती जे आहेत तर त्यांना एकूणच त्यांच्या रिटायरमेंटपर्यंतच्या कालावधीमध्ये खूप काही अडचणींना सामोरं जावं लागतं किंवा खूप काही त्यांचे आपण म्हणूया की विरोधक त्यांचे तयार होत असतात. अशा बऱ्याचशा अडचणी असतात आणि म्हणून म्हणजे तुम्ही जेव्हा नोकरी करत असतात, एखादा व्यवसाय करत असतात, तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला समुपदेशनाची जी गरज असते ती म्हणजे ऑक्युपेशनल. मग आता याची आवश्यकता काय आहे? बऱ्याच वेळेला काय होत असतं की ह्या टप्प्याला आल्यानंतर एक तर आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असते किंवा आपल्या समाजामध्ये आपलं एक विशिष्ट स्थान मिळवण्याच्या अनुषंगाने आपल्याला एक जबाबदारी असते किंवा आपलं अस्तित्व टिकवण्याच्या अनुषंगाने तुम्हाला वेगवेगळे प्रयत्न जे आहेत ते करणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि हे सगळं काही सांभाळत असताना आपलं कुटुंब असेल, कुटुंबाची पार्श्वभूमी असेल किंवा समाजामध्ये माझं जे काही स्टेटस आहे किंवा मला साथ देणारी माझी जी काही मुलं आहेत, यांच्यामध्ये कुठेतरी विसंगतता यायला लागली किंवा यांच्यामध्ये मनामध्ये कुठेतरी आपण म्हणूया की दरी निर्माण व्हायला लागली, तर नॅचरली व्यक्तीला नैराश्य येत असतं किंवा त्याच्या मनामध्ये चिंता निर्माण होत असते. माझ्या मुलांचं कसं होईल, माझा व्यवसाय तर अशा पद्धतीने, नोकरी तर माझी अशी आहे ना, माझ्या मुलांचं भवितव्य कसं घडेल किंवा माझ्या घरात जर काही घडलं, काही आजारपण वगैरे आले तर त्याला मी सामोरं कसं जाणार आहे किंवा त्याचे काही मानसिक किंवा भावनिक काही वेगवेगळे विकार जे असतात ते त्याला जडलेले असतात किंवा काही आरोग्याच्या काही समस्या असतात किंवा भावनिकतेच्या काही समस्या असतात. तर ह्या समस्यांनी जखडलेला तो व्यक्ती असतो, प्रत्येकाला असतात. फक्त त्या घ्यायच्या किंवा त्या आपण म्हणूया की त्या आपल्या मनामध्ये ठेवायचे किती हा प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं. पण काही व्यक्ती आपण बघत असतो ना, नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले दिसत असतात, कधीच ते फ्रेश दिसत नाहीत, कधीच ते आनंदात दिसत नाही, नेहमी नकारात्मकच बोलत असतात. त्यांच्यापुढे कितीही चांगल्या करोड रुपये जरी कमवणारे असते ना तरी ते नकारात्मकच त्यांची बोलण्याची जी काही पद्धत असते, कारण त्यांना एकतर ह्या सगळ्या बाबींना कोऑपअप करण्याची त्यांना कुठेतरी अडचणी येत असतात किंवा तेवढं समाधान जे मिळणं आवश्यक असतं ते मिळत नाही. आणि म्हणून मग ते व्यक्ती काय करत असतात की प्रत्येक ठिकाणी कुठेतरी लॅकुना जे शोधत असतात किंवा समोरच्यामध्ये काहीतरी कमीपणा हा काय करत असतात शोधत असतात आणि एकूणच आपलं जीवन जगत असताना निराशात्मक जीवन ते जगत असतात. पण काही लोकांचं बघितलं का तुम्ही, कमी पगार असतो किंवा कमी सगळ्या बाबी असतात, आवक त्यांची कमी असते, घर कुटुंब कितीही मोठं असलं तरी सुद्धा ते घरामध्ये इतके आनंदी असतात की असं कोणाला वाटणार सुद्धा नाही की ते घरामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे. एखादं दुःख जरी असलं तरी सगळेजण एकमेकांना सांभाळून घेत असतात, आनंदाने राहत असतात. आपल्या घरात खाण्याचं जरी प्रमाण म्हणजे की आपण म्हणूया की संध्याकाळी मी काय खायचं आहे अशी जरी परिस्थिती काही कुटुंबांमध्ये असेल तरी मात्र एकमेकांमध्ये वाटून किंवा एकमेकांना देऊन घेऊन कशा पद्धतीने ती जीवन जगत असतात. म्हणजे आपण जीवन जगत असताना आनंद कसा मिळवायचा आहे आणि ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तुम्ही नोकरी करत असताना त्याचा इम्पॅक्ट हा तिथे पडत असतो. कारण नॅचरली तुमच्या घरातले हे जे काही वेगवेगळे प्रश्न असतात किंवा तुम्हाला इतरांना समायोजन करण्यासाठी अनुषंगाने जे काही प्रश्न असतात याचा सरळ इम्पॅक्ट जो आहे ह्या तुमच्या नोकरीच्या ठिकाणी होतो किंवा तुम्ही जिथं काम करता, जिथे तुम्ही व्यवसाय करता आहात
त्या ठिकाणी निश्चितच होतो. कारण काय होतं की या समस्येमुळे अगोदरच तुमच्या मनामध्ये खूप काही वेगळ्या प्रकारची भावना निर्माण झालेली असते, निराशा आलेली असते आणि मग इकडे कामावर कुठेतरी परिणाम होत असतो. मग आपल्या कामाच्या ठिकाणी मन लागत नाही किंवा जे काम आपल्याला सोपवलेलं असतं ते वेळेत आपल्याला पूर्ण करता येत नाही. आपल्या सहकाऱ्यांशी जुळवून घेण्यामध्ये काही अडचणी येतात. कारण आपण बरेचसे प्रश्न जे आहेत ते आपल्या सहकाऱ्यांमध्ये शेअरसुद्धा करत नाहीये आणि म्हणून मग ते सगळं मनात कुठेतरी साठवत असल्यामुळे त्या व्यक्तींमध्ये एक विशिष्ट प्रकारची प्रवृत्ती तयार होत असते आणि जसा तो त्याच्या जीवनाकडे नकारात्मक दृष्टीने बघतो तसं तो ज्या ठिकाणी काम करत असतो तिथे सुद्धा तो त्या सगळ्या नकारात्मक भावनेतून तिथे वलय त्याच्या पुढे जे आहे ते नकारात्मक असल्यामुळे तिथे सुद्धा त्याला आनंद घेता येत नाही आणि मग कुठे काय होत असतं की मग सहकाऱ्यांमध्ये वादविवाद असतील किंवा मग कामाची वाटणूक जी असते किंवा कामाचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते मग करत असताना कुठेतरी अडचणी निर्माण होत असतात. मग आपल्या बॉसशी कुठेतरी वादविवाद होत असतो, सहकाऱ्यांशी वादविवाद होत असतो आणि मग आपल्याला तिथे काय होत असतं, कामावर अडचणी येत असतात. पण मात्र या सगळ्या परिस्थितीला तुम्ही सामोरं जाऊन आनंदाने तुम्ही तिथे काम कसं करायचं आहे यासाठी तुम्हाला काय केलं जातं, समुपदेशनाची गरज ही भासत असते. त्या समुपदेशन तुम्हाला केलं जातं. म्हणजे काही लोकांना ह्या अशा प्रकारच्या समुपदेशनाची आवश्यकता सगळ्यांनाच असते असं नाहीये. पण मात्र काही जे आहेत की आपण म्हणतो ना, तुझं आहे तुझं पाशी परत जागा चुकलाशी असं आपण म्हणत असतो की सगळं काही असतं पण त्याला ते शोधता येत नाही किंवा त्याला त्या पद्धतीने त्याचं तसं एक जमवाजमव त्याला करता येते. म्हणून कुठेतरी परिस्थितीची जाणीव त्याला किंवा आपण म्हणूया की परिस्थितीला सामोरं जात असताना त्याला अडचणी येत असतात आणि त्यावेळेला अशा प्रकारच्या समुपदेशनाची गरज ही आपल्याला भासत असते. आपल्या कौटुंबिक काही समस्या वगैरे असतात, आपले नातेसंबंध असतात, पती-पत्नीतली वाद असतील किंवा आपल्या मुलांमध्ये आपले वाद असतात. आई-वडिलांचा स्वभाव मुलांना आवडत नाही, मुलांचा स्वभाव आई-वडिलांना आवडत नाही किंवा एकूणच जे काही आपले नातेसंबंध असतील, आपले आई-वडील घरातले आहे, आपले नात्यातले जे आहे तर त्या म्हणजे आपले आईकडचे नातेवाईक असतील किंवा वडिलांकडचे नातेवाईक असतील, ते एकूणच त्या मंडळींशी जमवाजमव करून घेताना बऱ्याचशा काय येतात म्हणजे अडचणी येत असतात आणि मग होतं काय की मग ह्या अडचणींना सामोरं गेल्यामुळे नॅचरली तिथे कामावर सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं, कुठेतरी तुम्ही एक तर एकटे पडतात, एक तर कुठेतरी निराशात्मक राहतात. दिवसभर मग तुम्ही कुठेतरी ते नैराश्यात्मक घालवत असतात. म्हणजे आलेला क्षण सुद्धा तुम्ही काय करू शकत नाही, आनंदाने घालवू शकत नाही. त्याच पद्धतीने काही लोकांना व्यसनाची एक मोठी सवय असते की त्यांनी दिवसभर त्यांच्या कामाकडे लक्ष नसतं. पण मात्र संध्याकाळी त्याला कुठे ना कुठेतरी ती एक विशिष्ट प्रकारची त्याला तलफ येत असते आणि ते व्यसन केल्याशिवाय त्याला जमत नाही. मग ते व्यसनाच्या आहारी तो गेलेला असतो. त्याच्यासाठी मग तो त्याचा नातेसंबंध बघत नाही, त्याच्या कामावरची पद्धत तो बघत नाही किंवा आपले कलिग वगैरे जे आहेत ते तो बघत नाही. आपण कोणत्या स्टेटसला काम करतो आहोत ते त्याच्या लक्षात राहत नाही. आपल्या समाजामध्ये आपली इमेज काय आहे ते तो बघत नाही आणि मग ते व्यसन करण्याच्या अनुषंगाने मग एकमेकांकडे पैसे मागणं असेल किंवा अशा वेगवेगळ्या बाबी ज्या आहेत म्हणजे आर्थिक स्वरूपात जे आहेत तो विवंचनेत सापडत असतो आणि मग मात्र तिथे कुठेतरी अडचणी येतात आणि मग पगार जो काही त्याला मिळणारा असतो तर त्याच्यातून कटौती झाली की मग घरी सुद्धा त्याला काय होत असतात, अडचणी ह्या निर्माण होत असतात. शिवाय कामावर काही लोक वारंवार गैरहजर पण राहत असतात, काहीतरी कारण असतात. आज काही नातेवाईकाचं लग्न होतं, आज काही नातेवाईकाकडे मयत झाली होती, आज काही घरामध्ये असा कार्यक्रमच होता, आज काय माझी तब्येतच बरी नव्हती किंवा असं काहीतरी. कारण कामाच्या ठिकाणी निष्ठेने काम करण्याची त्यांची काय नसते, पात्रता नसते किंवा ते काम तसं करण्याची त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता नसते आणि म्हणून मग असे वेगवेगळे कारणं सांगून त्या रजेचे जे काही फायदे असतात की नाही तर ते फायदे मात्र उचलण्याचा काय करत असतात, ते प्रयत्न करत असतात. मग मात्र अशा वेळेला सुद्धा ह्या लोकांना समुपदेशनाची अतिशय गरज ही भासत असते. त्याच पद्धतीने कामावर असेल किंवा घरी असेल काही लैंगिक अत्याचाराचे काही प्रश्न निर्माण होत असतात किंवा घरगुती हिंसा वगैरे जे काही आहे त्याला काही व्यक्तींना सामोरं जावं लागतं आणि मग पुन्हा आणखी कामाचं ठिकाण म्हणजे इथे सगळं कामाशी संबंधित आहे. कारण तुम्ही नोकरी करत आहात, मग तुम्हाला निश्चितच नोकरी करत असताना त्याचाच साईड इफेक्ट जो आहे किंवा आपण म्हणूया दुसरी बाजू जी आहे ती जर अशी असेल तर मात्र नॅचरली आपल्या कामावर काय होत असतो, परिणाम हा होत असतो. नोकरीचा बऱ्याचशा ठिकाणी ताण असतो कारण कामाचं बर्डन बऱ्याचशा ठिकाणी असतं कारण तिथे व्यक्ती आणि काम
तिथे काही जणांना अक्षरशः 2-2, 4-4 लोकांचं कामसुद्धा करावं लागतं. वेळेचं तिथे बंधन असतं किंवा तिथे कुठेतरी एक विशिष्ट प्रकारचं टार्गेट तिथे दिलेलं असतं. म्हणजे अशा अनेक समस्या असतात. तर त्या ठिकाणी किंवा आपले सहकारी बऱ्याच वेळेस त्राससुद्धा देत असतात किंवा आपण एखादं काय करत असतो, काम करणारा जो असतो की नाही, तर त्याच्या माथीच खूप काही गोष्टी मारल्या जातात. काही कामचुकार जे आहेत ते बरोबर कारणं सांगून निघून जातात. पण मात्र काही लोकांना तसं जमत नाही, की आपण जे काही हातात घेतलंय ते पूर्ण करण्याच्या मागे असतात आणि म्हणून नॅचरली हा कामावरचा तणाव जो आहे तो सुद्धा कारणीभूत ठरत असतो आणि वेगवेगळे आपल्याला व्याधी ज्या आहेत त्या जडत असतात. काही व्यक्ती ज्या आहेत त्या दिव्यांग असतील किंवा अपंगत्व त्यांच्यामध्ये असेल किंवा काही आजाराशी ते झुंज देत असतील किंवा त्यांच्या काही असे म्हणजे आपण म्हणूया भावनिकदृष्ट्या काही समस्या असतील, तर त्याने ते जर ग्रासलेले असतील तर याच्यातून सुद्धा बाहेर काढून नोकरीच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही आनंदाने कसं राहू शकाल या संबंधीचं काय केलं जातं, समुपदेशन हे केलं जात असतं. त्याच पद्धतीने एखादी समस्या जर आपल्या पुढे आलेली आहे तर त्या समस्येचे वेगवेगळे पैलू जे आहेत किंवा त्या पैलूंकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहता येणं गरजेचं आहे, की अरे ही समस्या आहे का, मग ही सोडवण्यासाठी मी काय केलं पाहिजे, इतरांनी काय प्रयत्न केले होते, अशी समस्या कोणापुढे आलेली होती, मग त्यांनी काय प्रयत्न केलेले आहेत, मग आपण सुद्धा नेमकं काय करू शकतो आहोत, असे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून ती समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणं आणि त्या प्रयत्नाच्या अनुषंगाने पुढे सरसावण्यासाठी अशा प्रकारच्या समुपदेशनाची आपल्याला गरजही भासत असते. शिवाय सहकार्य हे एक फार महत्त्वाचं असतं. जर आपण कामाच्या ठिकाणी एकमेकांना सहकार्य जर करू शकत नसाल तर निश्चितच आपल्या मनावर ताण निर्माण होतो आणि आपण चांगल्या पद्धतीने कामे करू शकत नाही आणि म्हणून एकमेकाला जेवढं काही सहकार्य करता आलं तेवढं सहकार्याची भावना जी आहे ती आपल्यामध्ये रुजवण्याच्या अनुषंगाने सुद्धा या संबंधीचं समुपदेशन अतिशय महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेला काय होत असतं की कामाची एक सिस्टीम असते, तिथे काही धोरणं जी असतात ना की ती निश्चितच त्या काम करणाऱ्या त्या व्यक्तींच्या अनुषंगाने, म्हणजे आपण म्हणतो ना की एखादी संस्था असेल किंवा एखादं औद्योगिक क्षेत्र वगैरे असेल किंवा एखादा व्यावसायिक संस्था वगैरे असेल, तर त्या ठिकाणी त्या ज्या उद्देशाने ती संस्था किंवा ते जे काही औद्योगिक क्षेत्र जे आहे किंवा औद्योगिक आपण म्हणूया की वसाहत जी असेल किंवा ते एखादा कारखाना असेल तो जर उभा असेल आणि त्याची जी ध्येय धोरणं आहेत, त्याची ती उद्दिष्ट आहेत, ती उद्दिष्ट कुठेतरी वेगळी आहेत आणि इथे कामाचं स्वरूप वेगळं आहे आणि जे कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या हिताच्या अनुषंगाने बऱ्याच वेळेला काही बाबी जर तिथे होत नसल्या तर मग अशा प्रकारचे जे काही खराब धोरणं वगैरे जे असतात किंवा ती कार्यपद्धती जी असते, म्हणजे पिळवणूक बऱ्याचशा ठिकाणी होत असते की कामाचं स्वरूप जे आहे ते खूप काही किचकट असतं किंवा तिथे कमी काम आणि जास्त काम आणि मोबदला कमी जो आहे हाही बऱ्याचशा वेळेस असतो आणि मग कुठेतरी बॉन्ड सिस्टीम वगैरे असते, तो बॉन्ड त्या पद्धतीने करून घेतला जातो आणि शेवटी व्यक्ती आहे त्याचं कुटुंब त्याला सांभाळायचं आहे, त्यालाही त्याची गरज असते आणि तो नाखुशीने तो बॉन्डसुद्धा काय करू शकतो, तो लिहून देतो आणि मग त्या अनुषंगाने त्याला त्या परिस्थितीमध्ये किंवा त्या सिस्टीममध्ये काय करावं लागतं, राहावं लागतं. मग या ध्येय धोरणांशी सुद्धा झगडत असताना किंवा कुठेतरी हिताच्या दृष्टीने निर्णय करून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला समुपदेशनाची आवश्यकता ही भासत असते. त्याच पद्धतीने वेगवेगळे आपल्या अंतर्गत जे काही संबंध असतात, ते संबंधाच्या समस्या असतात किंवा आपल्या कामाची जी काही जबाबदारी असते, बऱ्याच जणांना जबाबदाऱ्या कळत नाही, कुटुंबाची सुद्धा जबाबदारी कळत नाही, अगदी ऐश करणं, एकटं राहणं किंवा अगदी मी म्हणजे कोणीतरी आहे अशा पद्धतीचा आविर्भाव म्हणून हे आयुष्यभर जगत असतात. पण आपलं कुटुंब नेमकं काय शोषत आहे, आपल्या कुटुंबाला काय यातना होत आहेत, आपल्या कुटुंबाची गरज नेमकी काय आहे किंवा मी जे काम करतो आहे तर त्या कामाच्या अनुषंगाने मला जो काही मोबदला देतो आहे तर त्या मोबदल्याच्या प्रती तरी आपण ते काम करणं किती गरजेचं आहे, ही जबाबदारीची जाणीव सगळ्यांनाच असते असं नाहीये. तर ती जाणीव सुद्धा निर्माण करून देण्याच्या अनुषंगाने अशा प्रकारच्या समुपदेशनाची आवश्यकता आहे. कामावर काही निर्णय जे आहेत ते आपल्याला झटकन घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही जर एखादा निर्णय घेण्यासाठी काही कालावधी लावला, तासनतास लावले, वर्ष लावला, तर मात्र तिथे कुठेतरी इथे संबंध जे आहेत ते जपले जात नाहीत आणि म्हणून निर्णय चांगल्या पद्धतीने घेण्याचे, मला जर नोकरी करायची तर तिथे काय काय करणं गरजेचं आहे त्याचे निर्णय असतील, जर माझी नोकरी नाही आवडत तर मला झटकन सोडायची आहे तर मला दुसरी कोणती करायची नोकरी आहे तर त्या अनुषंगाने निर्णय घेणं, म्हणजे अशा पद्धतीची निर्णय क्षमता जी आहे ती पॉवरफुल करण्याच्या अनुषंगाने अशा प्रकारचं समुपदेशन अतिशय महत्त्वाचं आहे. आता ह्या प्रकारच्या समुपदेशनाचं उद्दिष्ट काय आहे
की जेही तुम्ही व्यवसाय करणार आहात, जीही तुम्ही नोकरी करणार आहात, जेही तुम्ही करिअर करणार आहात, तर ते व्यवसाय किंवा जे काही नोकरी आहे ते निवड करण्याच्या अनुषंगाने तुम्हाला मदत ही काय करू शकते, ते देऊ शकतं आहे किंवा मदत करण्याच्या अनुषंगाने तुम्हाला प्रेरित हे करू शकतं आहे. शिवाय तुम्ही जे काही ध्येय ठरवलेले असेल ते ध्येयाची स्पष्टता येण्याच्या अनुषंगाने सुद्धा व्यक्तीला तेवढं परिपूर्ण बनवण्याच्या अनुषंगाने किंवा त्याच्यामध्ये तेवढी परिपक्वता आणण्याच्या अनुषंगाने ह्या प्रकारचं समुपदेशन जे आहे मदत करत असतं. वेगवेगळ्या संधी असतील, पर्याय वगैरे असतील ते सुद्धा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने हे समुपदेशनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. माझ्यामधले जे काही कमतरता आहेत किंवा माझ्यामधले जे काही स्थानं जी आहेत म्हणजे जे स्ट्रेंथनिंग पॉईंट आहे किंवा विकनेसेस जे आहेत की हे पॉईंट्स जे आहेत किंवा हे माझ्यातल्या ज्या क्षमता आहेत मग त्या सक्षम असतील किंवा अक्षम असतील तर ह्या सगळ्या शोधता येणं सुद्धा गरजेचं आहे की मला हे माझ्यातलं हे बलस्थानं आहेत हे पण ओळखता येणं गरजेचं आहे. माझ्यामध्ये अशा प्रकारची कमकुवतपणा आहे हे पण ओळखता येणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आपलं विश्लेषण करण्यासाठी या अशा प्रकारचं समुपदेशन महत्त्वाचं एक उद्दिष्ट त्याच्यामध्ये आहे. शिवाय आपण जो काही व्यवसाय निवडलेला आहे, जे करिअर तुम्ही निवडलेलं आहे किंवा जो पेशा तुम्ही निवडलेला आहे त्याच्यावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत, मग ते शैक्षणिक असतील, व्यावसायिक असतील, सामाजिक असतील, भावनिक असतील, कोणकोणते पैलू त्याच्याशी संबंधित आहेत हे सुद्धा महत्त्वाचं जे आहे ते ओळखण्याच्या अनुषंगाने आपल्याला काय करत असतं, मदत करत असतं. स्वतःतला आत्मविश्वास असेल, मनोबल असेल, धैर्य असेल ते सुद्धा वाढवण्याच्या अनुषंगाने आपल्याला काय करत असतं, मदत हे करत असतं. त्याच पद्धतीने आपण मगाशीच बघितलं की स्वतःची ताकद जी आहे ते समजून घेण्याची असेल, काही आपलं वर्तन जे आहे ना ते वर्तन बेशिस्त असेल, अवांछित वगैरे असेल, इतरांना ते सहन होणारं नसेल, असं वर्तन जर असेल आणि ते जर इतरांना सहन होत नसेल तर आपल्या वर्तनामध्ये आपल्याला बदल कसा करता येईल या बदलाचा एक वेध घेण्याच्या अनुषंगाने सुद्धा अशा प्रकारचं समुपदेशन जे आहे ते आपल्याला काय करत असतं, मदत हे करत असतं. अशा प्रकारे आत्ता आपण जे काही बघितलेलं आहे की समुपदेशन जे आहे हे कशा पद्धतीने केलं जातं. आता एक छोटासा संदेश जो आहे तो आपण बघूया की कोणतंही काम करत असताना म्हणजे कोणताही क्षण जो आहे तो किती महत्त्वाचा असतो हे आता आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. मोमेंट इज अ मेडिसिन फॉर क्रिएटिंग चेंज इन अ पर्सन्स फिजिकल, इमोशनल अँड मेंटल स्टेट्स. लक्षात घ्या, या सगळ्या बाबी ज्या काही आहेत हे सगळं अतिशय महत्त्वाचं आहे की एक क्षण जो आहे म्हणजे इथे जे महत्त्वाचं आहे की प्रत्येक क्षण जो आहे किती महत्त्वाचा आहे. मग तो क्षण जर तुम्ही वाया घालवणार असाल किंवा त्या क्षणाची जर तुम्हाला किंमत नसेल, त्याचं महत्त्व नसेल तर मात्र आपण आपल्याच एकूणच भावी काळामध्ये होणाऱ्या ज्या काही किंवा येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींना आपणच स्वतः कसे जबाबदार असतो आणि आपलं स्वतःचं माइंड स्टेटस जे आहे तर ते कशा पद्धतीने आपण घालवून देतो आणि एक निराशात्मक दिशेने आपण कशा पद्धतीने जात असून प्रत्येक क्षण जो आहे तो आनंदाने कसा जगायचा आहे किंवा त्या क्षणाचं महत्त्व जे आहे किंवा त्या क्षणाची संधी जी आहे ती घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला काय होत असते, प्रगतीचा मार्ग हा सापडत असतो. अशा रीतीने आजच्या भागात आपण समुपदेशनाची वेगवेगळी क्षेत्र जी आहेत, शैक्षणिक समुपदेशन असेल, व्यावसायिक असेल किंवा पेशा संबंधितलं असेल तर हे समुपदेशन नेमकी त्याची आवश्यकता काय आहे किंवा त्याचं उद्दिष्ट काय आहे किंवा अशा प्रकारच्या समुपदेशनाची सर्वांना गरज का भासत असते याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. पुढील भागात आपण नवीन विषयासह भेटूया. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.